कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. सर मॉर्निंग. बसा 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 बसा. सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे पोलीस स्टेशन एकदम चकाचक केलेलं आहे. टॉप टू बॉटम एकदम नीट अँड क्लीन. हो, माइंड ब्लोइंग. थँक्यू सर. बिचारा कप. कपाचं काय? पुरपडे हा कप हरवलाय त्याच्या घरापासून. अरे देवा, साहेबांचे एथिक्स जागे झाले वाटतं. ही इज लॉस्ट. काय सर काय बोलताय? कपाचं घर जोक मारताय वे. पुरपडे, त्या कपाचं काम झालं की नाही? मग आता त्यांनी त्याच्या घरी जायला नको? आलं लक्षात. म्हणजे त्याचं काम झालंय, म्हणजे त्याचं घर म्हणजे कचऱ्याचा डबा. सॉरी हा सॉरी. आता ठीक ओके, करेक्ट. आता टाकतो. हा, गुड बॉय. झाले सर. हा, पुरपडे. हा काय हो, तुम्ही मला सर का म्हणता? अहो, आता सरांना सर नाही म्हणायचं तर मग काय म्हणायचं? लय गंमत सांगू? सांगा की. मला ना हे सर सर म्हटलेलं आवडत नाही. सर म्हटलं की कसं कुठल्या तरी शाळेत शिकवायला असल्यासारखं वाटतं. आता मग सर नाही म्हणायचं तर मग काय म्हणायचं? बॉस. बॉस म्हणायचं. बॉस म्हटलं की कसं एकदम बॉस असल्याचा फील येतो. हा पण सर, असं पब्लिक मध्ये पोलीस स्टेशन मध्ये डायरेक्ट असं बॉस कसं काय म्हणायचं? दोन गोष्टी. दुसरी गोष्ट म्हणजे याला पोलीस स्टेशन नाही, पोलीस चौकी म्हणायचं. आणि पहिली गोष्ट, आपण दोघं एकटे असताना मला बॉस म्हणायचं. डील? साहेब पण माझ्यासारख्या साध्या कॉन्स्टेबलवर एवढी कृपादृष्टी का म्हणून? म्हणजे बिकॉज आय लाईक यू. मला आवडलास तू. आजपासून आपण दोघं बेस्ट फ्रेंड आहोत. काय? अरे काय काय झालं गोरपडे? तुम्हारी आंखों में आंसू? काय झालं काय? तसं नाही सर. बॉस. हा, तसं काय ना बॉस, लय वर्ष मी सर्व्हिस करतोय. एवढ्या वर्षांमध्ये ना मी फक्त दोनच प्रकारची माणसं बघितली बघा. एक तर एकदम कडक, नाही तर एकदम नरम. कडक आणि नरमचं कॉम्बिनेशन असलेला एकमेव माणूस बघितला आज. बघ. तेव्हा अशीच कृपादृष्टी ठेव रे आमच्यावर आणि या पोलीस स्टेशनवर. चौकी, पोलीस चौकीवर. जमतंय की? जमेल जमेल. कसं आहे घोरपडे, दिवसभर आपण या चौकीत असतो, त्यामुळे ही चौकी कशी एकदम सुंदर दिसली पाहिजे. एकदम आपल्या बीवी के माफी पॉइंट आहे. चौकीत आल्यावर कसं आयटीच्या ऑफिस मध्ये आल्यासारखं वाटलं पाहिजे. टिप टॉप, टकाटक, एकदम पॉश. खरंय खरंय. काय बघताय ना? नाही, लक्ष असू द्या म्हटलं. तुम्हालाही कळलं पाहिजे आपला पोरगा किती पॉश ठिकाणी काम करतोय ते. बॉस देवा बरोबर बोलते वे. घोरपडे, आई वडील हरवलेत कुठेतरी, पण सापडतील. The search is on. चला लागूया कामाला. घोरपडे सर, आजचं काय टार्गेट आहे आपलं? साहेब आज मंगळवार आहे आणि आज 10 केसेस आहेत. ओके, चला चालू करूया. आता देवा आलाय म्हटल्यावर एक एक फाईल क्लिअर करणार. आणा सगळ्या फाईल. सर. या वागण्यासाठी तिला शिक्षा मिळायलाच हवी. आपण तुला आता भरपूर काम देऊया आणि ऐश्वर्या, तुला वाटेल ती शिक्षा हिला दे. सॉरी, ऍक्च्युली चुकून झालं. तू क्लीन करशील ना सगळं? करा.
सावली दे, मी मदत करते तुझी. अहो नको, हळू. तुम्ही नका करू मदत. अहो ही शिक्षा मला दिली आहे ना, आणि मुळात ही शिक्षा नाहीये. खरं तर मला निमित्त मिळालंय माझ्या सासरच्यांची सेवा करायला. आता ह्या घरात आयुष्य काढायचंय म्हटलं तर मला घरातला कोपरा आणि कोपरा माहीत असायला हवा ना. आणि तुम्हाला सांगू, गावाकडे मी पूर्ण घर सारवून काढायचे, आणि स्वतःचं घर साफ करण्यात कसली आली आहे शिक्षा. मी करते, तुम्ही जा सर्वची. सोम, त्या म्युझिक डिरेक्टरच्या ऑफिसला जाऊन का आलो आपण? कारण आता सोहम मेहेंदळे हे नाव लवकरच म्युझिक इंडस्ट्रीमध्ये झळकणार आहे. वा, म्हणजे गायिका तारा वजे, तारा सोहम मेंदळे, म्युझिक कंपनीचे मालक सोहम मेंदळे. काय बिझनेस आहे रे. वा 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 वा. ह्या लोकांना भेटून काय गरज आहे? रिसर्च बबलू, रिसर्च. मी ह्यांना भेटेन, डेटा जमा करेन, प्रेझेंटेशन तयार करेन आणि मग मॉमला भेटायला जाईन. कारण जर मी तसं नाही केलं तर मॉम माझ्याकडे हसून बघेल आणि म्हणेल आधी शिक्षण पूर्ण कर, मग रूपम कॉस्मेटिक्सला जॉईन हो, जे मला नाही करायचं आहे. सो त्यामुळे रिसर्च. तारा मॅडम कडनं माहिती घ्यावी ना. हा सोहम सारखा सारखा का कॉल करतोय? अगं फोन घे, बघ कोणाचा कॉल आहे. अगं काही नाही, ते स्पॅम कॉल्स येत आहेत मग त्याचं. स्पॅम कॉल? तारा, आजकाल तुला जरा जास्त स्पॅम कॉल यायला लागले नाही? चल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.